जय श्रीराम. सत्संगाचा महिमा सांगताना भगवंत नारदाला सांगतायत, आपण सत्संगामध्ये नेहमी आवर्जून जावं. सत्संग म्हणजे काय? जिथे चांगल्या गोष्टी जातील तिथे आपण आवर्जून, जिथे सत्पुरुष असतील तिथे आवर्जून आपण जावं, म्हणजे आपली पातकं आपोआप कमी होतात. भगवंताला एकदा नारदमुनी विचारतात, भगवंता सत्संग म्हणजे काय? तर भगवंतानी नारदाला सांगितलं की नारदा, मला विचारण्याच्या त्या सरड्याला जाऊन विचार. तो लांब दिसतोय, तो सरड्या आहे, त्या सरड्याला सत्संगाचा महिमा विचार. नारदमुनी त्या सरड्याकडे वळणार, त्याच्याकडे पाहिलं की त्या सरड्याचा मृत्यू झाला. अरे भगवंता म्हणले, कसं काय विचारून म्हणले, त्या सरड्याचा मी पाहिल्या तर मृत्यू झाला. तर भगवंतानी पुन्हा एका झाडावर एक नेमका पोपट जन्माला होता, त्या पोपटाला जाऊन विचार म्हणे, त्या जन्मलेल्या पोपटाला. नारदमुनी 5-6 पाऊल चालले, थोडे पुढे गेले, त्याही पोपटाचा मृत्यू झाला. ते म्हणले, भगवंता माझ्या दृष्टीत नुसते पाहिल्यामुळे सरड्या मेल्या, 5-6 पावलं चालल्यानंतर तो पोपट मेला. आता पुन्हा भगवंत म्हणताय, थांब म्हणले, आता एक गाय, आता गाईने एका पाडसाला जन्म दिलाय, तर गाईच्या वासराला जाऊन विचार. असं म्हटल्यानंतर भगवंताला नारदमुनी म्हणतात, हे भगवंता, मला माझ्यामुळे अजून गोहत्याचं पातक माझ्या डोक्यावर लावू नका. सरड्या माझ्यामुळे मेलाय, पोपट माझ्यामुळे मेलाय, पुन्हा गाईचं पातक माझ्या डोक्यावर लावू नका. भगवंतानी सांगितलं की तुम्हाला कुठलंही पातक लावू देणार नाही. तू जाऊन त्या गाईला जाऊन विचार. आता जे जन्मलेलं बाळ आहे गाईचं, त्याला जाऊन विचार. नारदमुनी बरंच जवळ जाऊन त्या वासराच्या कानात बोल ना, तेवढ्यात ते वासरू पण मरून पडतं. पुन्हा नारदमुनी भगवंताकडे आले. भगवंताला म्हणले, अरे भगवंता म्हणले, काय म्हणले, तिघा जणांचा मृत्यू, गोहत्याचं पातक माझ्या लावलं. भगवंता अरे म्हणले, मी आहे म्हणले, तुला कुठलंही पातक लावू देणार नाही. त्यावेळेस पुन्हा भगवंतानी नारदाला सांगितले, जा म्हणलं त्या राजवाड्यामध्ये, आत्ता त्या राजाला मुलगा झालाय, त्या राजाच्या मुलाला जाऊन विचार. ते म्हणलं, आता राजा तर मला चांगला दंड करेल. म्हणला, गाईला कोणी वाली नव्हता, पोपटाला वाली नव्हता, सरड्याला कोणी वाली नव्हता. राजाच्या मुलाचं काही बरं वाईट झालं म्हणलं, राजा मला बंदिस्त करेल म्हणलं, अशा ठिकाणी नको पाठवू भगवंता. तेव्हाच नारदमुनीला भगवंतानी सांगितलं की अरे मी आहे म्हणले, तुला काही होऊ देत नाही, तू जा. तेव्हाच नारदमुनी भगवंतावर विश्वास टाकून त्या राजाकडे गेले. त्या नारदमुनीला भगवंतानी जायला सांगितलं, त्या राजाच्या मुलाला मांडीवर घेतलं आणि त्याच्या कानात हळूच नारदमुनी विचारतात, सत्संग म्हणजे काय? तेव्हा तो बाळ बोलायला लागले आणि सांगायले. नारदमुनीला त्यांनी सांगितलं, तुमच्यामुळे, त्या तुमच्या सत्संगामुळे मी आज राजकुळात जन्माला आले. नारदमुनी कसं काय? पहिल्या जन्मामध्ये तुम्ही माझ्याकडे नुसत्या पाहिल्यानंतर माझा मृत्यू झालाय म्हणले, पुढचा जन्म मला चांगल्या योनीत मिळाला, पोपटाच्या योनीमध्ये मिळाला, तुम्ही माझ्याकडे थोडंफार जवळ आलात, तिथून पुढेही माझा मोक्ष मला मिळाला, पुढचा जन्म मला चांगल्या गोकुळात जन्म झाला, गाईच्या कुळामध्ये माझा जन्म झाला, आणि तिथे माझ्या जवळ तुम्ही मला स्पर्श केला, पुन्हा माझा तिथून उद्धार झाला. 3 जन्माचं ज्ञान मला ह्या जन्माच्या सत्संगामुळे मिळालंय. मागचे 3ही जन्म आणि एवढ्या लहान वयामध्ये मला 3ही जन्माचं तुमच्यामुळे, त्या सत्संगामुळे ज्ञान मिळालंय. तेव्हा नारदमुनीला लक्षात आलं, सत्संग म्हणजे काय? तर आपण कुठल्याही सत्पुरुषाच्या जवळ गेल्यानंतर आपली बरीच पातकं आपोआप नाहीशी होतात. असा या सत्संगाचा महिमा आहे. आवर्जून जिथे सत्संग चालू असेल, जिथे भजन चालू असेल, जिथे कीर्तन चालू असेल, जिथे प्रवचन चालू असेल, जिथं नामसंकीर्तन चालू असेल, जिथं मंत्र चालू असेल, आवर्जून अनाहुतो अध्वरंगच्छेद न बोलवता अशा ठिकाणी जावं आणि त्या सत्संगाचा लाभ घ्यावा. त्या सत्संगातनं आपल्या जीवनातले अनेक पातकं नाहीसे होतात. माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा. जय श्रीराम.